फायनली मित्रांनो, महाराष्ट्रात परमिटला जे ऑनलाईन पद्धतीने मुक्त परवाना होता, जो सगळ्यांना मिळत होता परवाना रिक्षाचा, तो फायनली बंद झालेला आहे. आणि म्हणजे खूप उशिरा झालेला आहे, पण झालेला आहे. आता याच्यावरच आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो. तर नक्की बघा, शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला कळेल की आपलं आरटीओ परिवहन खातं किती भ्रष्ट आहे आणि त्यांनी काय काय कारनामे केलेले आहेत. तर आत्ताच एक न्यूज हाती आली आहे की महाराष्ट्राचा परिवहन मंत्री जो आहे, तो कोण आहे, तो XYZ, त्याचं नाव घ्यायची इच्छा नाही आपल्याला. कारण सांगतो तुम्हाला, ह्या लोकांनी बांगलादेशी लोकांना परमिट दिलेले आहेत. अक्षरशः बांगलादेशी लोकांना परमिट दिले गेलेले आहेत. आता याला जबाबदार कोण तुम्हाला सांगतो मी. आता आपल्या देशात बऱ्यापैकी भ्रष्ट लोक आहेत, भ्रष्ट खाती आहेत. त्याच्यात सगळ्यात भ्रष्ट खातं असेल कुठलं तरी परिवहन खातं, जे नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचा परिवहन मंत्री ज्याच्या अंडर खाली आहे. परिवहन खात्यात एवढे भ्रष्टाचार चालतात ना, एवढे म्हणजे तुम्हाला साधं लायसन काढायचं म्हणलं तरी एजंट असतात, एजंटचं कनेक्शन असतं साहेबासोबत, साहेबाला द्यावे लागतात तेवढे, आणि मग साहेब सही करणार, भले टेस्ट पास असू दे नाहीतर फेल असू दे. आता हे सांगतो तुम्हाला, परिवहन खातं करतं काय. आता हे बरेचसे एजंट असतात तुम्हाला परमिट काढून देणारे, तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच जणांना काढून पण दिला असं. आता तुमचे काही डॉक्युमेंट नसतात मित्रांनो, आणि समजा रहिवासी दाखला नसेल, तुमचा लायसन तुमचा जन्म दाखला इकडचा तिकडचा असन, कर्नाटकचा असन, समजा इकडं उत्तर प्रदेशचा असन, बिहारचा असन, तर हे लोक झोलझाल करून तुम्हाला एक साहेब काय डायरेक्ट सही करतो, बाबा हा ओके, त्याचे डॉक्युमेंट बघत नाही, काय नाही, एजंट कडून पैसे आलेले असतात, सही करतो, झालं काम. मिळालं लायसन, मिळालं परमिट, मिळालं बॅच, सगळं. हे काम आतापर्यंत तरी असेच झालेली आहेत. मित्रांनो, मला सांगा, आपल्या पूर्ण महाराष्ट्रात 14 लाख परवाने दिलेले आहेत, स्वतः परिवहन मंत्री मांडलेला आहे. आता हे जर खरं असेल, मला तर वाटत नाही, 14 लाख म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे. तर जर खरं असेल तर एक खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे की धंदा राहिलेला नाहीये. पण हे परमिट कुणाला दिलेत नक्की, त्याचा एक तपास केला पाहिजे मित्रांनो. मध्ये एक महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र पोलिसांची जे आलं होतं की बाबा जे जॉब करतात ते त्यांनी परवाने जमा करा, सरकारी नोकरी असू दे, प्रायव्हेट नोकरी असू दे, त्यांनी परवाने जमा करायचे. बरं, तुम्ही काय झोपले होते का? पहिलं चेक करता येत नव्हतं का की बाबा हा जॉब करतोय का काय करतोय? आता तुम्हाला न्यूज एक माहिती सांगतो की बाबा 10वी पास नापास ही एक अट आहे परमिटसाठी. पण मित्रांनो, असे माझ्या नजरेत कितीतरी आहेत अंगठा छापताना परमिट दिलेले आहेत. आता मी तुम्हाला दाखवू शकतो, पण मला ते दाखवायचं नाहीये. काय करणार, त्यांचं पोट पाणी चालतंय त्याच्यात, तर चालू द्या. दुसरी न्यूज म्हणजे दुसरी एक माहिती सांगतो मित्रांनो तुम्हाला की बाबांनो, जे गुन्हेगार असतात त्यांना परमिट भेटत नाही, ठीक आहे. इथं ते पण माझ्या नजरेत आहेत की बाबा जे त्यांच्या अंगावर केसेस आहेत, 2-2, 3-3 केसेस आहेत, त्यांना परमिट भेटलेले आहेत, त्यांनी रिक्षा घेतलेल्या आहेत, त्यांचं लोन पास झालेलं आहे, आणि परमिट कसे भेटतात त्यांना मला माहित नाही. आता मग हे असे क्राईम होते. आता मध्येच सांगतो तुम्हाला, पुणे स्टेशनवरून 2 रिक्षावाल्यांनी काय केलं वाटतं ना, एका रिक्षावाल्याने काय केलं की त्याच्या मित्राचा, तो पण रिक्षावालाच होता, त्याचा होता बर्थडे. तर ह्यांनी काय केलं वाटतं, रिक्षावाल्याने एका युपी बिहारवाल्याला, एक भैया लोक होता काहीतरी, त्याला बसवलं रिक्षात आणि नेला आडबाजूला आणि लुटला त्याच्या खिशातले पैसे काढून घेतले. आता आणि तो लगेचच तो भैया गेला पोलीस स्टेशनमध्ये. मग सीसीटीव्ही वगैरे ह्याच्यामधून लगेच पकडलं त्याला. तर कळलं की बाबा त्याच्या मित्राचा जो रिक्षावाला आहे त्याचाच बर्थडे होता आणि त्याच्या पार्टी करण्यासाठी त्याने नेला. आणि याच्या अगोदरची पण बरेचसे असे न्यूज आहेत की रिक्षावाल्यांनी कस्टमरला आडबाजूला नेऊन लुटलेले, आणि बलात्कार असू द्या, क्राईम असू म्हणजे खून असू द्या, असे केसेस झालेले आहेत रिक्षावाल्यांकडून. तर मला सांगा की हे परमिटच कसं काय भेटतं त्यांना? ते लोक असे क्राईम वाले जे आहेत, क्राईम माइंडसेट वाले आहेत, ज्यांच्या अंगावर केसेस आहेत, त्यांना कसं काय परमिट भेटतं? आणि मग ह्याला जबाबदार कोण आहे की जर हे रिक्षावाले उद्या असं करायला लागले तर त्याला जबाबदार नक्कीच त्यांना परमिट देणारे, त्यांना रिक्षा भाड्याने देणारे सगळे जिम्मेदार आहेत. सगळेच त्यांच्यामुळेच हे असं होतंय असं म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो. तर पहा, अंदाजे सांगतो तुम्हाला, 8-9 वर्षापूर्वी परमिट चालू झालं. त्याच्या अगोदर
साधारण भरपूर 500-600 परमिट सुटायचे, ते पण लॉटरी पद्धतीने. खूप भारी वाटायचं की त्यांना आता आपल्या आहेत सीयू मॉडेल, आता MS-14 सीयू सिरियल आहे, ती परमिटची सिरियलची आहे ती त्यावेळेसचे 500-600 परमिट सोडलेले त्यावेळेसचे. त्यानंतर जीसी सिरियल म्हणजे माझ्या गाडीची सिरियल जी चालू झाली त्यावेळेस ओपन परमिट झालं आणि जीसी सिरियल चालू झाली पुणे आपल्या पिंपरी चिंचवडची सांगतोय तुम्हाला. तुमची वेगवेगळी असू शकते. तर जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून सांगतो तुम्हाला, जे उठल ते रिक्षा घेते. आता चांगली गोष्ट आहे, मी पण ती त्यामध्येच घेतली, लोकांचा पोट पाणी चालते तर चांगली गोष्ट आहे. पण ह्याच्यातून सरकारने निव्वळ म्हणजे एवढा पैसा कमावला. इन्शुरन्स म्हणा, आपलं गाडीचे पासिंग म्हणा, मीटर पासिंग म्हणा, वर्षाला मीटर पासिंग, वर्षाला 2 वर्षाला पासिंग, आणि याच्यातून सरकारने पैसा काढला, नुसता पैसा कमावला. बघितलं नाही की कुणाला परमिट जाते. अरे बांगलादेशी द्या परमिट, पाकिस्तानी द्या परमिट. आता उद्याच हे लोक उद्या काय करतील, रिक्षात बॉम्ब ठेवतील, काय करतील, इकडे हे ते तिकडे ते. तर ह्याला जबाबदार कोण आहे? आणि तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी सरकार सांगताय. याच्या अगोदरचे बी तसेच होते आणि आताचे बी तसेच आहेत, आणि मस्तपैकी कुणाला परमिट दिलं तुमचंच म्हणजे काय तुमचं हेच नाहीये, त्याच्यावर नियंत्रणच नाही. जर अशा लोकांमुळे काय झालं तर चांगले रिक्षावाले माझ्यासारखे तुमच्यासारखे बदनाम आहेत. तर काय करायचं मित्रांनो, आता आहे तसं चालू द्यायचं, असं झालेलं आहे. तर पहा, आता परमिट बंद झाले, ठीक आहे. आता बरेच जण खुश होतील की बाबा हा परमिट बंद झालं, बरं झालं, रिक्षा नवीन येणार नाही. पण मित्रांनो, इलेक्ट्रिक रिक्षा हा जो पर्याय आहे, बरेचसे जण त्याच्यावर व्हिडिओ पण बनवतात की इलेक्ट्रिक रिक्षा घेणार नाही का? तर मित्रांनो, बरेचसे माझ्या व्हिडिओ मार्फत सांगतो, तुमच्यासाठी सांगतो की बाबांनो, तुम्ही इलेक्ट्रिक रिक्षाच्या नादी लागू नका. कारण भारताचं जे हवामान आहे, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, हे माझ्या माहितीप्रमाणे तर तुम्हाला सांगतो की हे इलेक्ट्रिक वाहनासाठी बनलेलंच नाहीये. आता तुम्हाला सांगतो की ऊन एवढं पडलेलं आहे, म्हणजे पडणार आहे अजून पण. गाडी पेट घेण्याची आता बऱ्याचशा इलेक्ट्रिक गाड्या, टू व्हीलर पेट घेताना बघितले असतील तुम्ही. बॅटरी जर समजा तुम्ही रनिंग केली, 20 किलोमीटर रनिंग केली, झाली बॅटरी गरम, झालं काय? आणि झालं का? संपलं का तिथंच? समजा तुमची बॅटरी खराब निघाली, झालं का? संपलं. बॅटरी जे रिक्षाची प्राइस आहे किती, त्याच्या म्हणजे समजा 60-70 हजाराची तरी निघल. चार्जर समजा तुमचा खराब निघाला, 15-16 हजाराचा चार्जर आहे. मग ते इलेक्ट्रिक ह्याच्या समजा आता पावसाळ्यात मरणाचं पाणी भरलेलं असतं, तुम्ही त्याच्यात पाणी गाडी घालणार, कंपनी म्हणते नाही बंद पडणार, पण गेलं बॅटरीत पाणी, झाले खराब, तर काय करणार तुम्ही? त्याची काही गॅरंटी नाही. इलेक्ट्रिक वस्तूची काहीच गॅरंटी नाही, सांगतो मित्रांनो, की चालली तर चालेल, नाही तर नाही. तसं सीएनजी गाड्या, पेट्रोल गाड्या, दणकट गाड्या आणि व्यवस्थित चालतात. पण इलेक्ट्रिक गाड्याचं काय हे नाही की तुम्ही घेऊ नका. मी तर म्हणत की इलेक्ट्रिक रिक्षाच्या नादी तुम्ही लागू नका. आता तुम्हाला खरंच रिक्षाच्या धंद्यात यायची गरज आहे, कुणाची तरी रिक्षा शिपणी घ्या, चालवा, आणि खरंच तुम्हाला बाबा हा जमते, तर मग तुम्ही 5-1 वर्षाचं परमिट कोणाकडून तरी घ्या आणि रिक्षा तसं करा. पण इलेक्ट्रिक रिक्षाच्या नादी लागू नका. माझी फ्रीमध्ये ऍडवाइस आहे तुम्हाला, बाकी तुमची इच्छा. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला लाईक, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.